सर्वांना जय भारत. जय भारत म्हणजेच जय चार्वाक, जय बुद्ध, जय जिजाऊ, जय शिवराय, जय पेरियार रामास्वामी, जय ज्योती, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय मल्हार, जय अण्णा, जय सेवालाल, जय राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि शोषितांच्या आणि सर्वसामान्यांच्या सुखासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, आपल्या जीवनाचा, स्वतःच्या सुखाचा, कुटुंबाच्या सुखाचा त्याग करणाऱ्या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. म्हणून जय भारत, लाल सलाम. आज 5 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण भारतभरामध्ये वैदिक सनातनी संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे शासन नियमानुसार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु हा शिक्षक दिन येत्या कालखंडामध्ये शासकीय पातळीवर आणि समस्त बहुजनाने साजरा करू नये असं मी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या सर्व जनसंघटनाच्या वतीने आपणा सर्वांस या ठिकाणी जाहीरपणे विनंती करतो. आणि का साजरा करू नये, आजचा विषय जो आपण ठेवलेला आहे, शिक्षक दिनाचा खरा इतिहास काय आहे आणि वैदिक सनातनी जी व्यवस्था आहे कशा प्रकारे या देशातील शोषितांची, बहुजनांची दिशाभूल करीत आहे, त्या अनुषंगाने आज मी काही ऐतिहासिक संदर्भ देऊन मांडणी करणार आहे. आता या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये चेन्नईजवळील तिरुलानी येथे एका वर्णव्यवस्थेतील उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. वडिलांचे नाव बी रामास्वामी आणि आईचे नाव सीता झा असे होते. आता मुळात जगामध्ये जी काही वर्णव्यवस्था आहे, भारतामध्ये जी वर्णव्यवस्था आहे, ती वर्णव्यवस्था या भारतातील वैदिक सनातनी व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. ती अशी वर्णव्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यामध्ये ब्राह्मण हा वर्णव्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या खाली एक वर्ण तयार करण्यात आलेला आहे, तो म्हणजे अतिशूद्र. म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ब्राह्मण ही जात, ब्राह्मण हा वर्ण, याच्यामध्ये ब्राह्मण स्त्री ही सर्वश्रेष्ठ नाही, ते वर्णव्यवस्थेनेच मान्य केलेलं आहे. आणि म्हणून स्त्रीला अतिशय शूद्र आणि अतिशय कनिष्ठ समजण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आई
सीताझा, तिथे सुद्धा रामायणामध्ये वैदिक जे काही सनातनी संस्कृतीने रामायण लिहिलेलं आहे, खोटं कथानक लिहिलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा सीतेला वनवासामध्ये धाडलं होतं. राम सीतेवरती संशय घेऊन ती रावणाकडे जाऊन आली असेल, काहीतरी काळबेरं केली असेल, म्हणून तिच्यावरती संशय घेऊन सीतेची अग्निपरीक्षा घेऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन राम आणि लक्ष्मण, त्याचा भाऊ, दोन्ही साथीदार, दोन्ही पुरुष सीतेला वनवासामध्ये धाडतात. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आई, जन्मदाती आई, या आईवर बालवयातच या राधाकृष्णन यांनी आईच्या चारित्र्यावर प्रचंड मोठा संशय घेतला आणि संशय घेऊन आईला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कसा संशय घेतला? आदर्श आहे रामायण, म्हणजे सनातनी वैदिक धर्म संस्कृतीचा प्रभाव सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावरती बालवयापासूनच होता. त्यामुळे वैदिक सनातनी जी काही विचारधारा आहे, माणसात भेद करणारी जी काही विचारधारा आहे, माणसाला माणसापासून दूर ठेवणारी जी काही विचारधारा आहे, याचं अगदी बालवयापासूनच समर्थन करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वपल्ली राधाकृष्णन होय. पुढे मग ते वैदिक तत्वज्ञानाचं अभ्यासक, एक संशोधक म्हणून काम करू लागले, अभ्यास करू लागले तत्वज्ञानाचं. परंतु कोणतं तत्वज्ञान? विज्ञानीच तत्वज्ञान नव्हे, सामाजिक शास्त्रातील तत्वज्ञान नव्हे, तर सनातनी वैदिक धर्म संस्कृतीचं जे काही तत्वज्ञान आहे याचा अभ्यास. का आणि कशासाठी? म्हणजे महिलेवरती संशय घेणे, स्वतःच्या आईवरती संशय घेणे, स्वतःच्या नातेगोत्यावरती संशय घेणे आणि भारतीय समाजातील महिलावरती संशय घेणे, यासाठी वैदिक तत्वज्ञानाचा अभ्यास सर्वपल्ली राधाकृष्णन हे पुढे करू लागले. मग पुढे तत्वज्ञानाची डिग्री घेऊन मद्रास रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्रोफेसर झाले आणि तत्पूर्वी 1903 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी बालविवाह केला आणि त्यांच्या पत्नीचं वय केवळ 10 वर्ष इतकं होतं. म्हणजे 10 वर्ष वय असणाऱ्या मुलींशी त्यांनी बालविवाह केला आणि म्हणून त्यांचा एकंदरीत महिलांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे अतिशय खालच्या पातळीचा होता. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सनातनी वैदिक संस्कृतीप्रमाणे, मनुस्मृतीप्रमाणे महिलेला शूद्र मानून, महिलेला अपवित्र मानून जाणीवपूर्वकरित्या महिलेला दूर ठेवण्याचे विचार त्यांचे होते. हे सातत्याने ते मांडले. ते पुढे त्यांच्या सनातनी वैदिक तत्वज्ञानामध्ये असं म्हणतात, मुली आणि महिला केवळ पुरुषांच्या सेवेसाठीच आहेत. पहा, म्हणजे याचा अर्थ त्या दासी आहेत, त्यांनी केवळ आणि केवळ पुरुषी संस्कृतीची, पुरुषांची सेवा केली पाहिजे. मुली आणि महिला पुरुषांच्या सेवेकरी आहेत, त्या दाशा आहेत
आणि ते केवळ उपभोगासाठीच आहेत अशा प्रकारचं वैदिक तत्वज्ञान, खोटारडं तत्वज्ञान हे आपल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे मांडतात. महिलांच्या शिक्षणाला प्रचंड विरोध सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेला आहे. ते स्वतःच्या आईवर जसं संशय करत होते तसं पत्नीला सुद्धा कुठेही त्यांनी शिकवलेलं नाही. पत्नीला घराबाहेर पडू दिलं नाही. केवळ सूल आणि मूल यापुरतंच मनुस्मृतीनुसार ते शिकवलेलं आहे की स्त्री हे केवळ दासी आहे, स्त्री हे केवळ सेवेकरी आहे, तिने फक्त पुरुषांची सेवा केली पाहिजे, सूल आणि मूळ एवढं सांभाळलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका, प्रतिगामी जे काही विचार आहेत ते विचार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे होते. आणि म्हणून आईवरती संशय, पत्नीला शिकवलेलं नाही आणि शिक्षणाच्या बाबतीत ते स्वतः वैदिक तत्वज्ञान शिकले. वैदिक सांस्कृतिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून मनुस्मृती रुजवण्याचा त्यांनी सातत्याने, मनुस्मृतीतील विचार हे समाजापर्यंत पोहोचवून भारतीय समाज प्रतिगामी कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचं अतिशय झिरो इतकं कॉन्ट्रीब्युशन आहे. केवळ वैदिक सनातनी धर्म वाढवणे आणि शूद्र आणि अतिशूद्र महिलांचं शोषण करणे आणि त्या केवळ पुरुषांच्या उपभोगासाठी आहेत अशा प्रकारचं तत्वज्ञान विकसित करणारे प्रतिगामी व्यक्ती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख आहे. आणि हे सर्व ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे, या सर्व ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहे ते मात्र त्यांचा मुलगा डॉक्टर एस गोपाल, सर्वपल्ली गोपाल यांनी त्यांच्या वडिलांच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, मी फक्त मोजक्याच मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करणार. त्यांच्या एकंदरीत जीवन कालखंडामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा महिलांचा विषयी किती द्वेष होता, कशा प्रकारे ते महिलांचा द्वेष करायचे, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या शिक्षणासाठी कुठेही सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रयत्न केले नाही. उलट स्त्री शिक्षणाला विरोध केला. स्त्री शिक्षण घेऊन पुढे काय करणार आहे, त्यांना पुढे काय करायचं आहे, त्यांनी केवळ आणि केवळ पुरुषांची सेवा करावी एवढीच भूमिका त्यांनी सातत्याने या ठिकाणी मांडली. आणि म्हणून केवळ सनातनी वैदिक धर्मसंस्कृती वाढवणे याच्याशिवाय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्मसंस्कृतीचा अभ्यास केला. आणि ख्रिश्चन धर्मसंस्कृतीचा अभ्यास केल्यामुळे, त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्यातल्या अंधश्रद्धा, मागासलेपणा, स्त्रियांना बंदिस्त ठेवणे, खुळचट प्रथा आणि परंपरा यांचं समर्थन केल्यामुळे अलीकडे मार्च 1975 अमेरिकन सरकारने धर्म प्रचार आणि प्रसाराचं साहित्य लिहिल्यामुळे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना टेम्पल्टन नावाचा पुरस्कार जाहीर केलेला. म्हणजे एकंदरीत त्यांच्या जीवनाचा जो काही कालखंड जर पाहिला, एक धर्मतत्वज्ञानाचे अभ्यासक,
प्राचीन वैदिक संस्कृतीचं अभ्यासक, मनुसमृद्धीचे समर्थक, स्त्रीविरोधी कार्य करणारे व्यक्तिमत्व, प्रतिगामी व्यक्तिमत्व आणि स्त्रीला केवळ आणि केवळ दासी बनवून ठेवणारं व्यक्तिमत्व, याच्या पलीकडे सर्वपल्लींचं कोणतंही काम नाही. तत्कालीन काँग्रेसी नेते यांच्या संपर्कात आल्यामुळे, काय गांधी आणि त्यांची जी काही काँग्रेस आहे यांच्या संपर्कात आल्यामुळे एक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पण कोणत्या तत्त्वज्ञानाचे? विज्ञानिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक नव्हे, सनातनी वैदिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांना संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि पुढे देशाचे राष्ट्रपती सुद्धा झाले. परंतु देशाचे राष्ट्रपती दलित सुद्धा होतात, परंतु त्यांना मंदिरात जाऊ दिले जात नाही. हा आमचा इतिहास आहे, हे आजचं वास्तव आहे. देशाचे राष्ट्रपती होऊन मग नंतर संघाच्या कार्यक्रमात देऊन संघाची वाहवा करतात, असे राष्ट्रपती आमच्या देशामध्ये होऊन गेलेले. म्हणून या दोघांचंही मी समर्थन करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे काही कार्य, जे काही जीवनचरित्र डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जर आम्ही पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक वाटत नाही. त्यांनी दलित, शोषित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि या देशातील समस्त भारतीयासाठी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी, शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणासाठी कुठेही ठोस अशी भूमिका किंवा केंद्रात निर्णय सुद्धा घेतलेला नाही. आणि स्त्री शिक्षणासाठी कुठेही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे हे आमचे आदर्श होऊ शकत नाही. आणि म्हणून 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी जरी सनातनी वैदिक संस्कृतीचा प्रभाव असलेलं सरकार जरी असलं, सातत्याने स्वातंत्र्य प्राप्तीपासून ते आज तागायत 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असला, तर या दिवसाचा मी भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड, भारतीय स्टुडंट फेडरेशन, भारतीय कर्मचारी संघटन, अण्णाभाऊवादी जन आंदोलन आणि सर्व भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि संलग्नित जनसंघटनांच्या वतीने या काळ्या दिवसाचं तीव्रपणे निषेध व्यक्त करतो. आता मग एक बाजू ही आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनची, अतिशय काळी बाजू आहे. याच्यामध्ये काहीही तुम्हाला तथ्य दिसणार नाही, कुठलंही पुरोगामित्व तुम्हाला दिसणार नाही. आणि दुसरी बाजू जी आहे ते प्रचंड पुरोगामी असल्याचं आम्हाला जाणवतं. ते म्हणजे या देशामध्ये एका महान क्रांतिकारकांचा जन्म झाला. ती तारीख आहे 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827 रोजी या देशामध्ये जागतिक कीर्तीचे क्रांतिकारक, महामानव क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला. म्हणजे 1827 रोजी जन्मलेले ज्योतिराव फुले आणि 1888 रोजी जन्मलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मातला फरक लक्षात घ्या. आणि त्याच दरम्यानच्या कालखंडामध्ये 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला. म्हणजेच 1827 आणि 1831 हा दोन्ही कालखंड जर लक्षात घेतला तर साधारणपणे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 40 वर्ष अगोदर जन्म झालेला.
म्हणजे याचा अर्थ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 40 वर्ष अगोदर क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम या देशामध्ये जी काही मनुस्मृती आहे, मनुस्मृतीनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशा प्रकारची जी काही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे, त्या व्यवस्थेला चॅलेंज करून त्या विरोधात बंड पुकारणारं व्यक्तिमत्व म्हणून क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतलं. मग त्यांनी या देशामध्ये जर स्त्रीचं शोषण करणारी व्यवस्था जर कोणती असेल, ती मनुस्मृतीने लादलेली व्यवस्था आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष, अशा प्रकारचा अभ्यास, अशा प्रकारचं संशोधन क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतिबाई सावित्रीबाई फुले यांनी केलं. म्हणून सर्वप्रथम त्यांनी या भारतातील वर्णव्यवस्थेविरोधात बंड पुकारण्याचं काम केलं, जे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्या वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात. इथे मात्र क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतिबाई सावित्रीबाई फुले यांनी मात्र या वर्णव्यवस्थेविरुद्ध आणि मनुस्मृतीविरुद्ध बंड पुकारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र ही जी व्यवस्था आहे, ही जर व्यवस्था सुधारायची असेल, मुख्य प्रवाहामध्ये जर आणायची असेल, तर या व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम स्त्री ही शिकली पाहिजे, मुलगी ही शिकली पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय या देशामध्ये दुसरा कोणताही पर्याय नाही, अशी ओळख क्रांतीसूर्य क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतिबाई सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम ओळखलं. आणि ओळखल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केलं की जसं मानववंशशास्त्र सांगतं की या देशामध्ये, या जगामध्ये साधारणपणे 40,000 वर्षापूर्वी महिलांनी गुहेचा शोध लावला आणि पुरुषांना संस्कृती शिकवली, मुलाबाळांना जगवणं शिकवलं, मुलाबाळांचं संगोपन करणं शिकवलं. 10,000 वर्षापूर्वी स्त्रीने शेतीचा शोध लावला आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये कसं जगावं, कसं वागावं हे शिकवलं. म्हणजे स्त्री ही खऱ्या अर्थाने जगामध्ये शिक्षिका आहे. तिनं सर्व शिकवते, मुलाबाळाचं संगोपन करते, त्यांना लहानाचं मोठं करते. आणि त्यामुळं या देशामध्ये स्त्री शिकल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी मांडली. आणि सावित्रीबाई फुले या दोघांनीही बरोबरीचं कार्य केलेलं आहे, लक्षात घ्या, दोघांनीही बरोबरीचं कार्य केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने हे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून सन 1848 मध्ये या देशामध्ये सर्वप्रथम क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून महाराष्ट्रातील पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. आता पहा, जरी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि वर्णव्यवस्थेने ज्योतिराव फुले यांना सुद्धा खालच्या जातीतील ओबीसी असून देखील, माळी समाजाचे असून देखील ज्योतिराव फुले यांना आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या वरातीतून हाकलून देण्यात आलेलं होतं, लक्षात. आणि त्यावेळी ते हाकलून दिलेलं राग ज्योतिराव फुले यांच्या मनामध्ये असताना सुद्धा त्यांनी मात्र स्त्रीबद्दलचं राग किंवा कुठल्याही प्रकारचं द्वेष आपल्या मनामध्ये ठेवलेलं नव्हतं. आणि म्हणून 1848 मध्ये पुणे येथे मुलींच्यासाठी जी पहिली शाळा सुरू करण्यात आली होती, त्या शाळेमध्ये सुरुवातीला केवळ 6 मुली होत्या.
या 6 मुलीपैकी जर ज्योतिराव फुलेंच्या मनामध्ये एवढा ब्राह्मणाबद्दलचा राग राहिला असता तर एकाही ब्राह्मण स्त्रीला किंवा ब्राह्मण मुलीला शाळेत घेतलं नसतं. परंतु क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी असं केलेलं नाही. क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी असं केलेलं नाही. त्यांनी काय केलं? सर्वप्रथम 4 ब्राह्मण मुलींना शाळेमध्ये प्रवेश दिला, एका धनगर मुलीला शाळेमध्ये प्रवेश दिला आणि एका मराठा मुलीला शाळेमध्ये प्रवेश दिला. म्हणजे याचा अर्थ ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि ओबीसी या 2च प्रवर्गातील ज्या काही मुली आहेत, पहिल्यांदा 1848 मध्ये पुण्यामध्ये निर्माण केलेल्या शाळेमध्ये, स्थापन केलेल्या शाळेमध्ये ब्राह्मण मुलींना क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. हे कार्य करत असताना, हे शैक्षणिक कार्य करत असताना क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले यांच्यावरती सनातनी प्रतिगामी जे काही धर्माचे रक्षक आहेत, हे सातत्याने त्यांच्यावरती पक्ष मोलाचं योगदान दिलेलं आहे. असे स्वातंत्र्यवीर आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार क्रांतिगुरु लहुजी साळवे यांची व्यायामशाळा पुण्यामध्ये होती. आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा प्रतिगामी लोक त्यांच्यावरती हल्ला करत होते तर त्यावेळी क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्याकडे गेले आणि लहुजी साळवेंना विनंती केली की क्रांतिगुरु, आम्हाला तुम्ही संरक्षण द्या, तुमचे मल्ल आमच्या संरक्षणासाठी असले पाहिजेत, तरच आम्ही हे शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ पुढे चालू शकतो. क्रांतिगुरु लहुजी साळवे एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींना आणून सोडणे आणि मुलींना त्यांच्या घरी नेऊन सोडणे याची संपूर्ण जबाबदारी क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी स्वीकारली आणि आपल्या मल्लांना सांगून टाकलं की क्रांतिबा ज्योतिराव फुले, तुम्ही आता कोणतीही काळजी करायची गरज नाही. हा क्रांतिगुरु मी स्वतः लहुजी साळवे या शाळेमध्ये मुली आणून सोडण्याची जबाबदारी स्वीकारतो आणि माझे मल्ल जे आहेत त्यांच्या घरून शाळेमध्ये आणण्याची जबाबदारी स्वीकारतील आणि शाळेतून घरी नेण्याची जबाबदारी स्वीकारतील. अशा प्रकारची भूमिका, ठोस भूमिका, वास्तव भूमिका क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी घेतली आणि त्यामुळे क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले यांना सहजपणे मुलींना शिक्षण देणं शक्य झालं. स्वतः आजही आम्ही परिस्थिती पाहतो. एकीकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आपल्या आईवर संशय करतात आणि आपल्या पत्नीला केवळ आणि चूल आणि मुलापुरतं मर्यादित ठेवतात. आपल्या स्वतःच्या पत्नीला शिक्षण देत नाहीत, शिक्षणापासून दूर ठेवतात, तिला दासी म्हणून वागवतात. मुली आणि महिलांनी केवळ पुरुषांची सेवा करावी अशा प्रकारचं पुरातन आणि प्रतिगामी तत्वज्ञान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मांडतात. ते आदर्श शिक्षक कसे? त्यांच्या नावाने शिक्षक दिन का साजरा करायचा? इकडे मात्र क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मात्र ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिकवलं, स्वतः शिकवलं आणि त्यानंतर जसं जसं सावित्रीबाईने शिक्षण घेतलं, शिकू लागल्या आणि त्यानंतर लगेच शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. कारण मुलींना शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले हे नीटपणे बजावू शकतील याची खात्री क्रांतिबा ज्योतिराव फुले यांना होती. आणि म्हणून पुढे मात्र या कार्यासाठी सन 1852 मध्ये, लक्षात, सन 1852 मध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख आणि शैक्षणिक कार्याची दखल तत्कालीन ब्रिटिश सरकारने घेतली.
आणि ब्रिटिश सरकारने 1852मध्ये पुणे येथे विश्रामबाग येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांचा भव्य जाहीर आता सत्कार केला. एकीकडे क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा ब्रिटिश सरकार सत्कार करतो. कशाबद्दल? शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार करतो. आणि दुसरीकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा धार्मिक आणि सनातनी अंधश्रद्धाळू विचाराबद्दल 1975मध्ये अमेरिकन सरकार त्यांना पुरस्कार जाहीर करतं. लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय? जर तुलना जर आम्ही केली तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्त्री विरोधी आणि ज्योतिराव फुले हे स्त्री उद्धारक होते. इकडे मात्र डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्त्रीच्या शिक्षण विरोधी होते. त्यांना आम्ही कसा आदर्श मानायचो. आणि इकडे मात्र क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, स्वतःच्या जीवाची काळजी न करता स्वतःला झोकून देऊन त्या पूर्णपणे स्त्री शिक्षणाच्या चळवळीमध्ये उतरल्या. आणि 1956च्या दरम्यान ज्योतिराव फुले यांच्यावरती प्रतिगामी लोकांकडून प्रचंड मोठा हल्ला झाला आणि त्यावेळी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी त्यांना संरक्षण दिलेलं होतं. आणि पुढे 1853मध्ये इकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन काहीच केलेलं नाही शिक्षणासाठी, उलट सतत विरोध करत गेले. आता ते कसे आदर्श शिक्षक तुम्हीच तपासा. मी फक्त तुमच्यासमोर हे मुद्दे ठेवणार आहे, ऐतिहासिक संदर्भ ठेवणार आहे. आणि मग शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा करायचं का किंवा नाही ते तुम्ही ठरवा. सर्वसामान्य भारतीय जनतेने ठरवावं. 1853मध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांनी द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महारमांग अँड ऑदरची स्थापना केली. म्हणजे याचा अर्थ 1853मध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम शूद्रांच्या शिक्षणासाठी या देशामध्ये एक क्रांतिकारी चळवळ उभी केली, सोसायटी उभी केली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं काहीही केलेलं नाही. त्यांच्या मुलानं लिहिलेलं जे त्यांचं बायोग्राफी आहे ते तुम्ही वाच. कुठेही शैक्षणिक कार्य किंवा शैक्षणिक कार्याबद्दलचं धोरण राष्ट्रपती झाल्यावर सुद्धा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नव्हतं. आणि त्यामुळं यांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आम्ही आदर्श कसं म्हणावं हा खरा संशोधनाचा विषय आहे. इथे मात्र सातत्याने क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांनी मात्र स्त्री शिक्षणासाठी, शूद्रांच्या शिक्षणासाठी, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि या देशातील प्रत्येक भारतीयांच्या इव्हन ब्राह्मण मुलींच्या शिक्षणासाठी, मराठा मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतीआई सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी सतत संघर्ष केला. आपल्या जीवाची कुठेही त्यांनी पर्वा केलेली नाही. पुढे 1854मध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रात्रशाळेची सुरुवात केली. म्हणजे या देशातला प्रत्येक नागरिक हा साक्षर झाला पाहिजे. या भारतातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे. जे शाळेत गेले नाहीत, शाळेत जाऊ शकत नाहीत, दिवसभर राबतात, कष्टकरी समाज आहे, शोषित समाज आहे, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज आहे, यांना राबावला, यांना उदरनिर्वाहाची साधनं नाहीत. म्हणून अशांसाठी रात्रीच्या वेळी क्रांतीआई सावित्रीबाई फुले हे सातत्याने त्यांना शिक्षण देत होते. क्रांतिबा ज्योतिराव फुले सातत्याने शिक्षण देत होतं आणि 1854 पासून रात्रशाळेची सुरुवात केली. याचाच आदर्श
नंतरच्या कालखंडामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे आहे ते आमच्या केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे. त्याला प्रौढशाळा असं म्हटलेलं आहे, रात्रशाळा असं म्हटलेलं आहे. आणि रात्रशाळेमध्ये सुद्धा दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि संपूर्ण भारतीयांना रात्रीच्या वेळेस शाळेमध्ये शिकवण्याची जी काही मोहीम आहे ते आमचे शिक्षणाचे क्रांती सम्राट, शैक्षणिक क्रांतीचे जनक, भारतातील शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांनी केलेले आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक जर कोण असतील ते सर्वपल्ली राधाकृष्णन नव्हे, ज्यांचं शैक्षणिक कार्य शून्य आहे, स्त्रीविरोधी भूमिका आहे, वर्णव्यवस्थेचे समर्थक आहेत, ते जातीयवादी धर्मांध आहेत, त्याच्यासाठी त्यांना अमेरिकन सरकार पुरस्कार देतं. पण ब्रिटिश सरकार मात्र क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल ब्रिटिश सरकार यांना पुरस्कार देतं. पहा, मग आदर्श शिक्षक कोण? क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले हे आमच्या समस्त भारतीयांनी ओळखलं पाहिजे, ब्राह्मण महिलांनी ओळखलं पाहिजे. तुम्हाला शिक्षण सर्वप्रथम मी ब्राह्मण महिलांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम जर कोणी दिलं असेल तर ते आमच्या क्रांतीबा ज्योतिराव फुले यांनी दिलेलं आहे, ते आमच्या क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांनी दिलेलं आहे. परंतु तुम्ही मात्र आजही सरस्वतीला आदर्श मानता, त्या सर्वपल्ली राधाकृष्णनला आदर्श मानता, ज्यांनी सतत स्त्रींचा अपमान केलेला आहे, महिलांचा अपमान केलेला आहे. ते आमचे आदर्श होऊ शकत नाहीत. याचं या देशातील ब्राह्मण महिलांनी अभ्यास केला पाहिजे, मराठा समाजातील महिलांनी अभ्यास केला पाहिजे, धनगर समाजातील महिलांनी अभ्यास केला पाहिजे आणि समस्त दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील महिलांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि महिला आणि पुरुषांनी एकत्र अभ्यास करून तृतीयपंथीयांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की यानंतर या देशामध्ये आदर्श शिक्षक कोण, शैक्षणिक क्रांतीचे जनक कोण, हे आम्हाला ओळखणं काळाची गरज. दुसरीकडे क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोफत आणि गुणवत्तापूर्ण राष्ट्रीय शिक्षणाचं समर्थन केले, मोफत आणि गुणवत्तापूर्ण राष्ट्रीय शिक्षणाचं समर्थन केलेलं, शिक्षणाच्या संपूर्ण राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलेलं. क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 20 शाळा जरी काढल्या तर ते संस्थानिक होऊ शकले नाही. जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये संस्थानिक आहेत, वेगवेगळ्या संस्था काढून संस्थानिक बनतात, तसे संस्थानिक ते बनू शकले नाही. त्यांनी मात्र शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशातल्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते जर कोण असतील तर ते क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले आहेत. पुढे केवळ शैक्षणिक क्रांतीवर समाधान मानलेलं नाही, तर या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती, मनुस्मृतीने जी काही वर्णव्यवस्था लादलेली होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र, शूद्रांना पुण्यासारख्या ठिकाणी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये शूद्रांच्या कमरेला झाडू होत आणि गळ्यात गाडगं होत. शूद्रांनी थुंकावं तर त्या गाडग्यामध्येच, खाली कुठेही थुंकता कामा नये. आणि शूद्रांच्या कमरेला म्हणजे ढोंगणाला झाडू बांधलेलं होतं आणि शूद्रांनी पायात चप्पल सुद्धा धारण करू नये, इतकी वाईट अवस्था. याचं समर्थन करणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक कसे हे तुम्हीच तपासा, मी फक्त तुमच्यासमोर मांडणार आहे. मग शूद्रांसाठी पाणी पिणं सुद्धा सार्वजनिक ठिकाणी अतिशय अवघड होतं. म्हणून सर्वप्रथम या देशामध्ये मानवमुक्तीचा लढा, शूद्रांसाठीचा लढा, शूद्रांना पाणी उपलब्ध करून देण्याचं काम क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीआई सावित्रीबाई फुले यांनी 1868 मध्ये आपल्या घरातील, पुणे येथील आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याची विहीर शूद्रांसाठी खुली करून दिली. लक्षात, हे काम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेलं. लक्षात, हे कार्य जे शिक्षणामध्ये सरस्वती मानतात त्या सरस्वतीने केलेलं नाही. लक्षात, 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा
सरस्वतीने काढलेली नाही. विद्येची देवता जिला म्हटलं जातं तिनं काढली का? नाही. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन काढलं का? त्यांनी पण काढलं नाही. मी ऐतिहासिक संदर्भ सांगतो, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही संशोधन करा. त्यांनी केलेलं नाही. 1853 मध्ये शूद्रांसाठी शाळा सरस्वती देवीने काढलेली नाही किंवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काढलेले नाही. ते आमच्या क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काढलेले. आणि म्हणून खरे शिक्षक, क्रांती शिक्षक जर कोणी असतील तर ते क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांती आई सावित्रीबाई फुले हे आहेत. आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने एवढ्या सगळ्या भूमिका आम्ही लक्षात घेतल्यानंतर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन का साजरा करावा याचा आम्ही बहुजनांनी, केवळ भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि त्यांच्या जनसंघटना यांनीच निषेध करून चालणार. काही आमच्या महाराष्ट्रातील आणि देशातील सत्यशोधक चळवळीमध्ये काम करणारे अभ्यासक आणि संशोधक सुद्धा त्याचा निषेध करतात. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन होऊ शकत नाही. ही चळवळ आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये मोठी करूया. परंतु काही आमच्या सत्यशोधक चळवळीमध्ये काम करणारे आमचे काही साथी आहेत, त्यांनी मात्र 5 सप्टेंबर ऐवजी 28 नोव्हेंबर हा क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन 28 नोव्हेंबर 1890 रोजी क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झालेला होता. तो दिवस हा आम्हा बहुजनासाठी प्रचंड दुःखाचा, वेदनादायी दिवस आहे. लक्षात घ्या, तो आमच्यासाठी सुखाचा दिवस नाही. ज्योतिरावांचं निधन हे आमच्यासाठी सुखाचा दिवस नाही, आम्हा बहुजनासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. याच्या पाठीमागं सुद्धा कोणतं तरी ब्राह्मणी वैदिक षडयंत्र आहे. म्हणून आमच्या सत्यशोधक मित्रांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की आपण नीट अभ्यास करा. एकतर तुम्ही 11 एप्रिल जर म्हटलं तर आम्ही मान्य केलं असतं, कारण क्रांती सूर्य क्रांतिबा ज्योतिरावाचा जन्म आहे. परंतु या देशामध्ये जर खऱ्या अर्थाने क्रांतिबा ज्योतिराव फुले यांना जर कोणी साथ दिली असेल तर ती आमची क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी साथ दिलेली. बहुजनांना, स्त्रियांना शिकवण्यामध्ये सावित्रीबाई फुले ज्योतिरावांच्या एक पाऊल पुढे होत, मागे कुठेही नव्हते. लक्षात, एक पाऊल पुढे होत. आणि मानववंशशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की स्त्री ही कुटुंबाची नायक आहे, कुटुंबाची खऱ्या अर्थाने करती धरती आहे. आणि आम्हा पाल्यांना घडवण्यामध्ये, बालपणापासून पुढे घडवण्यामध्ये, बालसंस्कार देण्यामध्ये, कुटुंब संस्कार देण्यामध्ये, समाज संस्कार देण्यामध्ये आजही जर कोण पुढे असेल, आपापल्या घरी तपासून पहा. आमची आई आमच्यावर संस्कार करते, आमची माय आमच्यावर संस्कार करते. आणि हे प्राचीन काळापासून चालत आलेले. आमचे वडील रागवतात परंतु आई जवळ घेते, आई समजून घेते, आमच्या भावना समजून घेते. आणि म्हणून आईच्या भावना काय असतात पाल्यांना घडवण्यामध्ये, आमच्या सावित्री आईच्या मध्ये बघा. एक रेफरन्स मी या ठिकाणी देतो की आमच्या नांदेड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान अभ्यासक डॉक्टर महेश माळी उर्फ फ्रीडम यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचा मी या ठिकाणी संदर्भ देतो. आई शिक्षक दिनोत्सव. आई शिक्षक दिनोत्सव, आई हा शब्द वापरलेला आहे. आज सुद्धा शाळेत जाण्यापूर्वी वयाचे 5 वर्षे 6 वर्षे होईपर्यंत त्या मुलाबाळावर संस्कार करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्या घरातील आई करते. लक्षात, आई माय करते. ती सांगते, बाबा रे असं चालायचं, असं बोलायचं, असं बसायचं, इतरांशी कसं संवाद साधायचं, वडीलधाऱ्यांशी कसं बोलायचं. म्हणजे हे शैक्षणिक विद्यापीठ नव्हे का? इथे कोणत्याही प्रकारची फीस नाही, इंग्रजी शाळेप्रमाणे. आई कुठलीही फीस घेत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या सावित्री आईने कुठल्याही प्रकारची फीस घेतली नाही. उलट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनने सरकारचा पगार घेतला भलालट आणि स्त्री विरोधी भूमिका घेतली.
शिक्षण विरोधी भूमिका घेतली आणि बहुजनांच्या समस्त भारतीयाच्या शिक्षण विरोधी भूमिका घेतली. ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण कसे आदर्श. म्हणून 28 नोव्हेंबर हा क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी शिक्षक दिन न साजरा करता आम्हा बहुजनांनी, बहुजन संघटनांनी याच्यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे. मी अभ्यासाअंती, संशोधनाअंती आणि डॉक्टर फ्रीडम महेश माळी यांचं जे काही पुस्तकाचा संदर्भ मी घेतलेला आहे. आई शिक्षक दिनोत्सव, आई यासाठी की शाळेत जाण्यापूर्वी आई संस्कार करते आणि शाळेत गेल्यानंतर जर शिक्षण कुणी दिलं असेल तर ते आमच्या क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या पुढाकारातून, यांच्या सपोर्टमधून क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण दिलेलं आहे. समस्त बहुजनांना, या देशातील महिलांना, या देशातील ब्राह्मण महिलांना, या देशातील क्षत्रिय महिलांना जर शिक्षणाची संधी जर कुणी दिली असेल ते आमच्या क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेले. आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी, कारण ज्या सावित्री आईचा, ज्या क्रांती आईचा जन्म या भारतामध्ये झालेला आहे, तो 3 जानेवारी हा दिवस हा खऱ्या अर्थाने खरा शिक्षक दिवस आहे. आई शिक्षक दिन म्हणून आम्ही का साजरा करू नये. मी समस्त भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि सर्व जनसंघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आणि सत्यशोधक विंगमध्ये काम करणाऱ्या सर्व सत्यशोधक कॉम्रेड्सना आणि समस्त भारतीयांना, समस्त ब्राह्मण स्त्रियांना, क्षत्रिय स्त्रियांना आणि दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक या सर्व शोषित, आजही वर्णव्यवस्थेमध्ये अतिशय कनिष्ठ स्वरूपाचा दर्जा असलेल्या सर्व महिलांना विनंती करतो की आम्ही सर्वजण आजपासून असं ठरवलं पाहिजे, 5 सप्टेंबर हा आम्ही शिक्षक दिन साजरा करणार नाही. कारण मी सगळं सांगितलं, कुठेही द्वेष बाळगलेला नाही. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत मी द्वेष सुद्धा बाळगलेला नाही. अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका या ठिकाणी मांडली. जे संदर्भ आलेले आहेत, त्यांच्या मुलानं जे काही लिहून ठेवलेलं आहे आपल्या वडिलाबद्दल, त्यांच्या जीवनचरित्राचा संदर्भ मी घेतलेला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कुठेही शैक्षणिक क्रांतीची भाषा केलेली नाही. एकही शाळा बहुजनांसाठी सुरुवात केलेली नाही, मुलींच्यासाठी शाळा सुरुवात केलेली नाही, उच्चवर्णीय मुलींसाठी सुद्धा शाळा सुरू केलेली नाही. लक्षात घ्या, कुठं शिकवलेलं नाही. मग ते आमचे आदर्श होऊ शकत नाहीत. म्हणून आमचे आदर्श कोण आहेत तर क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे आमचे आदर्श आहेत. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने जर आम्हाला शिक्षक दिन साजरा करायचा आहे आणि तो आम्ही साजरा करणार, तो म्हणजे आमचे क्रांती आई सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी 3 जानेवारीला, येत्या 3 जानेवारीला आम्ही भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आई शिक्षक दिनोत्सव, आई म्हणजे सावित्री, आमच्या प्रत्येकाची आई ज्यांनी आम्हाला घडवलेला आहे, त्या आईचा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा केला पाहिजे. लक्षात, म्हणजे शाळेमध्ये तर शिकवलेलंच आहे, शाळेमध्ये आमच्या क्रांती आई सावित्रीबाई फुले यांनी तर शिकवलेलंच आहे मुलींना, परंतु न शिकलेल्या आमच्या आई वडिलांना, बापजाद्यांना, आमच्या पंजोबांना, खापर पंजोबांना कुणी शिकवलं? त्यांच्या आईनं शिकवलं. लक्षात, त्यांच्या आईनं त्यांच्या घरामध्ये संस्कार शिकवले, समाजामध्ये कसं वागायचं, समाजामध्ये कसं राहायचं, पाहुण्या रावळ्यांची कसं बोलायचं, या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध कसं संघर्ष करायचं, हे सगळं आपापल्या आईनं शिकवलेलं आहे. आणि मग आमच्या सावित्री आईने मात्र, क्रांतीबा ज्योतिराव फुले यांनी मात्र या देशातल्या वर्णव्यवस्थेमधल्या उच्चवर्णीय ब्राह्मण महिलांना, ब्राह्मण मुलींना सर्वप्रथम शिकवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, कारण आमचे पूर्वज
आमचे जे काही आदर्श आहेत, क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना साथ देणारे क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत, लक्षात घ्या. त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही संकल्प करूया 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचा जाहीरपणे निषेध करूया. ही लोकशाही आम्ही निषेध करू शकतो. आणि येत्या 3 जानेवारीला आम्ही सुरुवात केलेली आहे, मागील बऱ्याच दिवसापासून करतो. परंतु आज आम्ही संकल्प करूया, सर्व भारतीय ब्राह्मण महिलांनी सुद्धा संकल्प करा, क्षत्रिय महिलांनी सुद्धा संकल्प करा, आणि शूद्र अतिशूद्र मागासवर्गीय जातीतील महिला पुरुष तृतीयपंथी यांनी संकल्प करूया की आमची खरी आई, क्रांती आई जर कोण असेल ती आमची सावित्री आई आहे, सरस्वती नाही, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नाही. लक्षात घ्या, सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्त्री विरोधी होते. स्त्रियांचं कार्य केवळ चूल आणि मूल आहे, त्यांनी घराच्या बाहेर पडू नये. स्त्रियांच्या शिक्षण विरोधी होते. स्त्रीनी केवळ दासी बनून राहावं अशा प्रकारची मनुवादी भूमिका डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडलेली होती. म्हणून राधाकृष्णन हे यापुढे आमचे आदर्श असणार नाहीत. कारण जे मनुवादी लोक आहेत त्यांना आदर्श मानू द्या, काही अडचण नाही आम्हाला. परंतु जे खऱ्या अर्थाने या देशातल्या बहुजनांची अस्मिता आहे, बहुजनांचं वैचारिक योगदान ज्यांनी दिलेलं आहे, क्रांतिकारक आहेत, ते आमचे आदर्श असल्यामुळे आज आम्ही संकल्प करूया की येत्या 3 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आई शिक्षक दिनोत्सव आणि खरा शिक्षक दिन हा साजरा करण्याचा आम्ही संकल्प करूया. एवढंच या प्रसंगी मी आपणास आवाहन करतो. जय भारत, लाल सलाम.